हिंदू महिला सभा पुणे यांनी गेले जवळजवळ 75 वर्ष अव्याहतपणे चालवलेला हा जो एक अत्यंत उत्कृष्ट असा उपक्रम आहे, त्यासाठी त्याच्या सर्व सदस्य, त्याच्यामध्ये उत्साहाने काम करणाऱ्या सगळ्यांचं मी सुरुवातीलाच हार्दिक अभिनंदन करतो. पुण्यातील हिंदू महिला सभा यांच्यातर्फे विविध क्षेत्रातील कर्तबगार महिलांचा कौतुक करण्यात येतं, गौरव करण्यात येतो. माजी पोलीस महासंचालक मान्य श्री प्रवीणजी दीक्षित यांनी हिंदू महिला सभेचं कौतुक केले, त्याचा आभार. स्वागतम. हिंदू महिला सभेच्या वतीनं आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या प्रेरणेतून 1937 साली स्थापन झालेली ही संस्था विद्या, कला, शक्ती यांचं माहेरघर असलेल्या पुण्यनगरीमध्ये हिंदू महिला सभेच्या आद्य सभासद महिलांनी घराघरात तेवणारा नंदादीप श्री शिवाजी मंदिर या वास्तूत आणून त्याला नवरात्र उत्सवाचं स्वरूप दिलं. मागील पिढीतील आज कोणी हयात नाही, परंतु त्यांनी दिलेले संस्कार पुढील पिढीपर्यंत पोहोचवण्याचं कार्य अखंड सुरू आहे. त्यांनी लावलेल्या बीजाचा आज मोठा वटवृक्ष झालाय. त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा एक प्रयत्न. 1985 साली कैलासवासी हिमानीताई सावरकर यांची संस्थेच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली. संस्थेचा अध्यक्ष कसा असावा याचा आदर्श हिमानीताईंनी आपल्या कारकिर्दीमध्ये दाखवून दिला. अनेकानेक उत्तम कार्यक्रमांचे आयोजन करणं हा हिमानीताई यांचा हातखंडा होता. कैलासवासी हिमानीताई सावरकर यांच्या प्रथम स्मृती दिनानिमित्त सुप्रसिद्ध राष्ट्रीय कीर्तनकार विद्या वाचस्पती श्री चारुदत्त आफळे यांच्या सुश्राव्य कीर्तनाचं आयोजन केलं होतं. श्री शिवाजी बालक मंदिर ही मराठी आणि इंग्रजी माध्यमाची शाळा संस्थेतर्फे चालवली जायची. कैलासवासी श्रीमती सुनीता गोपटे यांनी संपूर्ण शाळेची धुरा अत्यंत समर्थपणे सांभाळली. बदलत्या काळानुसार बदलत चाललेल्या धार्मिक, शैक्षणिक, वैचारिक, सामाजिक आणि सांस्कृतिक मूल्यांचे भान जपत ही संस्था आता शिवाजी मंदिराच्या नवीन वास्तूत नवरात्र महोत्सवाचे 9 दिवस विविध कार्यक्रमांचं आयोजन करते. या उत्सवात सांस्कृतिक कार्यक्रमांची अगदी रेलचेल असते. कार्यक्रमांमध्ये खूप तामझाम नाही, पण हवा तेवढा थाटमाट नक्कीच असतो. कुठेही भडकपणा नाही, पण नादमधुरता नक्कीच असते. कुठेही धांगडधिंगा नाही, पण आनंद नक्कीच असतो. असा हा नवरात्र उत्सव आनंदाचा, भक्तीचा, स्नेहबंध दृढ करणारा, एकोपा वाढवणारा आणि मनाला प्रसन्नता देणारा असतो. संस्थेतर्फे दरवर्षी नवरात्रीतील प्रत्येक माळेला समाजात भरीव कामगिरी करणाऱ्या महिलांना दीप प्रज्वलनासाठी आमंत्रित केले जाते. त्यामध्ये एके वर्षी महिला उद्योजिका, पुढच्या वर्षी काही सामाजिक कार्यकर्त्या, त्यानंतर कोरोना काळात स्वतःच्या जीवाची पर्वा न करता अथक परिश्रम करणाऱ्या पोलीस दलातील महिला अशांना आम्ही आमंत्रित करीत असतो. अष्टमीच्या दिवशी उकडीच्या मुखवट्याच्या महालक्ष्मीचे दर्शन घेण्यासाठी आणि परंपरेनुसार देवी समोर घागरी फुंकण्यासाठी भाविकांची अलोट गर्दी असते. 1950 सालापासून अखंडपणे सुरू असलेल्या नवरात्रात अष्टमीच्या पूजेसाठी नवीन लग्न झालेल्या सुवासिनी मनोभावे पूजा करायला येत असतात. 9 दिवसात जे काही दान वस्तू रूपात अथवा पैशांच्या स्वरूपात संस्थेकडे जमा होते ते सर्व योग्य त्या विविध गरजू संस्थांना देण्यात येते. आपण समाजाचं काही देणं लागतो या विचारानं ही संस्था समाजातील अनाथ, होतकरू, गरजू आणि गरीब घटक यांना आर्थिक मदत देते. त्यामुळे आपणा सर्वांचे ऋण तर आहेतच. संस्थेकडून नवरात्रात परंपरेनुसार कुमारिका पूजन होतच असे, परंतु 2018 सालापासून त्यात थोडा बदल करत सामाजिक बांधिलकी जपत वेगवेगळ्या संस्थेतील गरजू मुलींचे कुमारिका पूजन संस्थेकडून केले जाते. 2018 साली देहू येथील माई बालभवन मधील अंध आणि अपंग मुलींना अत्यंत उपयुक्त असणाऱ्या नवीन कपड्यांची भेट देऊन कुमारिका पूजन केले गेले. 2019 साली देशासाठी शहीद झालेल्या सैनिकांच्या मुलींना
अभ्यासाचे टेबल आणि खुर्ची देऊन कुमारिका पूजन केले गेले. 2022 मध्ये बुधवार पेठेतील फुलवा या संस्थेतील मुलींचे कुमारिका पूजन प्रथेप्रमाणे त्यांचे पाय धुवून, ओटी भरून आणि त्यांना छोटी रक्कम देऊन केले गेले. नंतर 2023 मध्ये सोहम ट्रस्टच्या भिक्षेकरी मुलींचे कुमारिका पूजन संस्थेकडून केले गेले आणि त्यांनाही आर्थिक मदत केली गेली. अशा या संस्थेच्या आगळ्या वेगळ्या कुमारिका पूजन उपक्रमात आपणही सहभागी होऊ शकता. 2017 सालापासून स्वतः खडतर आयुष्य जगून स्वकर्तृत्वानं पुढे आलेल्या स्त्रियांना दुर्गा पुरस्कार देण्यास सुरुवात झाली. त्यानुसार तुळजापूरच्या देवीचे देऊळ झाडण्याचे काम करणाऱ्या आणि स्वतः अशिक्षित असूनही 500 बचत गट चालवणाऱ्या भारतबाई देवकर यांना प्राध्यापक श्याम जोशी आणि डॉक्टर विश्वास भिंदळे यांच्या हस्ते पहिल्या दुर्गा पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. 2018 मध्ये भोर तालुक्यातील सरकारी दवाखान्यात शवविच्छेदन म्हणजेच पोस्टमॉर्टम करणाऱ्या कुमारी शीतल चव्हाण यांना आपलं घर या संस्थेचे संस्थापक श्री विजयजी फळणीकर यांच्या शुभहस्ते गौरवण्यात आलं. 2019 साली तिसरा दुर्गा पुरस्कार स्मशानात राहून चितेच्या प्रकाशात अभ्यास करून 10वीच्या परीक्षेत उत्तम गुणांनी उत्तीर्ण होणाऱ्या कुमारी पूजा घनसरवाड हिला सोहम ट्रस्टचे डॉक्टर अभिजित सोनावणे आणि डॉक्टर मनीषा सोनावणे यांच्या शुभहस्ते देण्यात आला. चौथा दुर्गा पुरस्कार तमाशा क्षेत्रात खडतर प्रवास करून यशस्वी झालेल्या माननीय प्रभाताई शिवणेकर यांना वंचित विकास संस्थेच्या संचालिका माननीय मीनाताई कुर्लेकर यांच्या शुभहस्ते प्रदान करण्यात आला. 2023 मध्ये 5वा दुर्गा पुरस्कार अनाथाश्रमात वाढलेल्या आणि स्वतःच्या हिमतीवर CA झालेल्या कुमारी कल्पना दाभाडे यांना भटक्या विमुक्त जाती संस्थेचे संस्थापक डॉक्टर श्री शिवलालजी जाधव यांच्या शुभहस्ते दिला गेला. 8 जुलै 1910 साली स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी मोरिया बोटीतून मारलेल्या त्रिखंडात गाजलेल्या उडीची स्मृती म्हणून क्रांती दिन साजरा केला जातो. या दिवशी अशा धाडसी व्यक्तीला संस्थेकडून साहस पुरस्कार दिला जातो. पहिल्या साहस पुरस्काराचे मानकरी आहेत गिरीप्रेमी संस्थेचे श्री उमेश झिरपे आणि सहकारी. नंतरचा साहस पुरस्कार 2022 मध्ये सियाचीन बॉर्डरवर सैनिकांसाठी ऑक्सिजन प्लांट उभारणाऱ्या सुमेधाताई चिथडे यांना राष्ट्रीय कीर्तनकार विद्या वाचस्पती चारुदत्तजी आफळे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. तिसरा साहस पुरस्कार मुंबईतील 26/11च्या अतिरेकी हल्ल्याच्या साक्षीदार असलेल्या कामा हॉस्पिटलच्या नर्सिंग ऑफिसर अंजलीताई कुलथे यांना एअर मार्शल भूषणजी गोखले यांच्या शुभहस्ते देण्यात आला. 2023 सालापासून कैलासवासी लीलावती फळणीकर आणि हिंदू महिला सभा यांच्या संयुक्त विद्यमाने दिल्या जाणाऱ्या सजग पुरस्काराच्या पहिल्या मानकरी ACP रुक्मिणीताई गलांडे यांना एअर मार्शल भूषणजी गोखले यांच्या हस्ते पुरस्कृत केले गेले. या सर्व पुरस्कारांबरोबर आणखी एक पुरस्कार म्हणजे राष्ट्रीय फुटबॉल विजेत्या माई बालभवनच्या अंध मुलींचा आणि त्यांच्या प्रशिक्षकांचा कौतुकपत्र देऊन संस्थेतर्फे सन्मान करण्यात आला. 2017 साली जागतिक महिला दिनाच्या निमित्तानं विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या 8 महिलांचा मानपत्र आणि छोटीशी रक्कम देऊन सन्मान करण्यात आला. त्यानंतर विविध क्षेत्रात कार्यकर्तृत्व करणाऱ्या व्यक्तींच्या सहचारिणींच्या मुलाखतींचा आम्ही सहचारिणी हा कार्यक्रम संस्थेतर्फे करण्यात आला. 2020 साली आम्ही मायलेकी हा एकाच क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या आणि त्यात नावलौकिक मिळवलेल्या 3 मायलेकींच्या जोड्यांची खुमासदार मुलाखत प्रात्यक्षिकांसह रसिकांनी अनुभवली. 2022 साली अनवट वाटेवरून चालणाऱ्या 4 दिग्गज महिलांच्या वेगळेपणाचा अनुभव अनवट वाटेवरच्या आम्ही या कार्यक्रमाद्वारे उलगडला गेला. प्रतिष्ठेच्या शिखरावर असणाऱ्या आपल्या मुलांच्या कार्यकर्तृत्वानं धन्य होणाऱ्या मातांचे मनोगत व्यक्त करणारा धन्य मी कृतार्थ माता हा कार्यक्रम 2023 मध्ये संस्थेनं आयोजित केला होता.
अनेक वर्ष संस्थेतर्फे नेहमीप्रमाणेच अनेक वैशिष्ट्यपूर्ण कार्यक्रम उत्तम प्रकारे संपन्न होत असतात. दरवर्षी मे महिन्यामध्ये गोळेवाडी येथील आपलं घर या अनाथ मुलांसाठी गंमत शिबिराचं आयोजन संस्थेतर्फे केलं जातं. 21 एप्रिल 2023 रोजी प्रेम, संघर्ष, त्याग, जिद्द, समर्पण या पलीकडेही आदर्श जीवन जगणाऱ्या 3 दाम्पत्यांची मुलाखत समर्पित आदर्श सहजीवन या कार्यक्रमाअंतर्गत घेण्यात आली. 22 मे 2023 रोजी सनात वेलफेअर फाउंडेशन या संस्थेतर्फे राज्यव्यापी माहेर वाशिणींचा मेळावा घेण्यात आला होता. विविध बालगृहातून बाहेर पडलेल्या माजी संस्थाश्रयी मुली आणि महिला यामध्ये सामील होत्या. या 100 महिलांची आमच्या संस्थेनं माहेरची साडी देऊन ओटी भरून त्यांचं औक्षण केलं. ती माहेरची साडी दिल्यानंतर अनेक जणींना आपल्या भावना अनावर झाल्या. या उपक्रमाला कलाक्षेत्रम सिल्कचे श्री सागर यांचे बहुमोल सहकार्य लाभले. 14 फेब्रुवारी 2024 रोजी स्मरण नाट्य दर्पण रजनीचे हा कार्यक्रम 1975 ते 1999 या 25 वर्षात रसिकांनी डोक्यावर घेतलेल्या आणि नाट्य दर्पण रजनींच्या आठवणींना उजाळा देणारा सोहळा अनेक दिग्गजांच्या उपस्थितीत संपन्न झाला. 2023 साल हे शिवराज्याभिषेकाचे 350वे वर्ष असल्याने त्यानिमित्त हिंदू महिला सभेच्या कार्यकर्त्या भगिनींनी कथा शिवरायांची हा कार्यक्रम तयार केला आहे. संस्थेतर्फे हे जे सर्व उपक्रम उत्तमरित्या साजरे केले जातात त्यासाठी तन, मन आणि धनाने संस्थेशी एकरूप झालेली कार्यकारिणी 11 जणींची आहे. यामध्ये सुप्रिया दामले, यशस्वी आठवले, मधुरा जोगळेकर, श्रद्धा कर्वे, स्मिता नातू, सुनीता अभ्यंकर, वंदना जोगळेकर, तृप्ती कैसरे, मृणाल गोडबोले, सुधा राजगुरू, प्राची सपरे या सर्वांच्याच पुढाकाराने संस्थेचे अनेक उपक्रम अखंडपणे सुरू असतात. पण तरी अजूनही समाज उपयोगी अनेक उपक्रम करण्याचा संस्थेचा मानस आहे, ज्यामुळे अनेक गरजू, अपंग, अनाथ, अंध अशा सर्वांनाच त्यांच्या दैनंदिन जीवनात सहकार्य मिळू शकेल आणि त्यांचे जीवन सुखावह होऊ शकेल. हे सर्व उपक्रम राबवण्यासाठी संस्थेला आर्थिक स्थैर्य येणे आवश्यक असल्याने चतुरस्त्र कलाकार श्री दिलीपजी प्रभावळकर यांचा टॉक शो चिमणराव ते गांधी या कार्यक्रमाचे आम्ही आयोजन केले होते. आम्ही करत असलेल्या सामाजिक कामाची दखल पुण्यातील अनेक नामवंत संस्थांनी घेतली आहे. त्यापैकी संयुक्त स्त्री संस्था, लोकमान्य मल्टीपर्पज बँक, सनात वेलफेअर फाउंडेशन, कोहिनूर ग्रुप आणि संवाद संस्था, भटक्या विमुक्त जाती संस्था अशा अनेक संस्थांनी हिंदू महिला सभा या संस्थेला गौरवलं आहे. 2018 साली संस्थेला ATG प्रमाणपत्रही मिळाले. त्यामुळे आता संस्थेला देणगी देणाऱ्या सर्वच देणगीदारांना आयकर सवलत लागू होत आहे. ज्या ज्या देणगीदारांनी संस्थेला उदार मनाने आधार दिला त्या सर्वांचेच खूप खूप आभार. तुम्हा सर्वांचाही असाच लोभ कायम राहावा ही देवी चरणी प्रार्थना. धन्यवाद. आजचे प्रमुख अतिथी माजी पोलीस महासंचालक माननीय प्रवीणजी दीक्षित, आजच्या कैलासवासी लीलावती फळणीकर सजग पुरस्कारार्थी ज्येष्ठ समाजसेविका अनुराधाताई सहस्रबुद्धे, नीताताई गजरे अजून आलेल्या नाहीयेत. तर ह्या सगळ्यांचं व्यासपीठावर आगमन होत आहे. करूया टाळ्यांचा गजर. व्यासपीठावर येत आहेत मान्यवर. सगळ्यांना व्यासपीठावर आसनस्थ व्हायची मी विनंती करते. एकदा टाळ्या वाजवूया आणि आमच्या अध्यक्षांना प्रास्ताविक करायची मी विनंती करते. सौ सुप्रियाताई दामले. आत्ताच आपण संस्थेच्या एव्हीमधनं आमचे सगळे उपक्रम बघितलेच आहेत. पण आता वंदनाने सांगितलं त्याप्रमाणे पुढचं वर्ष नवरात्र महोत्सवाचं 75वं वर्ष आहे.
त्यामुळे या वर्षीपासूनच आम्ही सुरुवात करतोय संस्थेचं आणखीन काम करण्याच्या दृष्टीने. तर त्यासाठी आम्ही 19 आणि 20 ऑक्टोबर या दिवशी संस्थेकडनं हिंदू महिला सभा आणि महाराष्ट्रीय मंडळ टिळक रोड यांच्या संयुक्त विद्यमाने फक्त दिव्यांग व्यक्ती आणि दिव्यांग संस्था यांच्यासाठी आम्ही प्रदर्शन घेतोय. आणि ते प्रदर्शन म्हणजे खरोखरच विनामूल्य आहे. फक्त 100 रुपये त्याचं रजिस्ट्रेशन आम्ही फी घेतोय की आम्हाला फक्त कन्फर्म होण्यासाठी की ही लोक येत आहेत. तर हे आमचं पहिलं पाऊल असेल पुढच्या 75व्या वर्षी कार्यक्रम करण्याच्या दृष्टीने. तर ज्या संस्था, ज्या व्यक्ती दिव्यांग अशा तुम्हाला जर माहिती असतील आणि ते जर करू इच्छितात प्रदर्शन, तर आमच्यापैकी कुणाशीही तुम्ही संपर्क करू शकता आणि जास्तीत जास्त लोकांना प्लॅटफॉर्म मिळावा. कारण जो काही फायदा होणार आहे तो संपूर्ण त्या संस्थांचा होणार आहे, हा आमचा एक विचार आहे. त्यामुळे ते प्रदर्शन 19 आणि 20 ऑक्टोबर महाराष्ट्र मंडळ टिळक रोड इथे आपण घेतोय. तर ते पेपरमध्ये आम्ही डिक्लेअर करणारच आहोत, पण तुम्हाला आता तुम्ही आलात तर तुम्हाला सांगावं म्हणून मी हे नमूद करते. आता 8 जुलै हा साहस दिन का केला जातो हे आता आपण बघितलंय. तर या निमित्ताने आपण सर्पमित्र ज्या आहेत नीताताई, तर त्या आता यायच्या त्या ट्रॅफिकमध्ये अडकल्यात. आज खरंच पावसाने खूप कहर केलाय, तरीही तुम्ही लोक आज आवर्जून आमच्या संस्थेच्या प्रेमाखातर इथे आलायत. खरंच मला खूप कौतुक वाटतं तुमचं. तर त्या आता येतील, पण आपण कार्यक्रम वेळेत हिंदू महिला सभेच्या नेहमीच्या प्रथेप्रमाणे आपण सुरू करतो, त्यामुळे आपण तो सुरू केला कार्यक्रम. त्या आल्या की त्यांचं आपण एव्ही आपण बघणार आहोत आणि आपण कार्यक्रम सुरू करणारच आहोत. त्यानंतर आपण सध्या पेपरमध्ये धनमस्तीचे बळी या शीर्षकाखाली अनेक आता एक प्रकरण चाललं होतं, त्या प्रकरणाविषयी किंवा अनेक पेपरमध्ये येणाऱ्या बालसुधारगृह, आता त्याला निरीक्षणगृह म्हणतात, तर तिथे काय चालतं, कसं चालतं, त्यांचे कायदे काय आहेत, बाल हक्क म्हणजे काय, त्यांच्यासाठी काय ते पुढे नंतर सुधारगृहामध्ये गेल्यानंतर पुढे त्यांचं पुनर्वसन कसं केलं जातं, हे आपल्यासारख्या सामान्य लोकांना खूप प्रश्न असतात. आणि त्या सगळ्या गोष्टींची उकल किंवा ते सगळे आलेले अनुभव, कारण चाइल्ड लाईनचं काम करणाऱ्या आज अनुराधाताई सहस्रबुद्धे आज इथे आल्यात आणि त्यांच्याकडनं आपण ते सगळ्यांनी अनुभव ऐकायचे आहेत. कारण आपल्याला बाहेरून ह्या गोष्टी खरंच कळत नाहीत की खरं काय तिथे परिस्थिती आहे. त्याला पुष्कळ अनुभव आहे. त्यांच्याशी आम्ही जेव्हा बोललो त्यावेळेला आम्हाला कळलं की केवढा त्यांचा आठवणींचा खजिना त्यांच्याकडे आहे. त्यामुळे त्या अनुभव आपल्याला शेअर करणारच आहेत. आणि हा पुरस्कार, सजग पुरस्कार, ज्यांच्या आईच्या स्मृतीप्रित्यर्थ, लीलावती फळणीकर स्मृती पुरस्कार ज्यांच्या आईंच्या स्मृतीप्रित्यर्थ दिला गेलाय, ते आपलं घरचे विजयजी फळणीकर हे सुद्धा सुधारगृहामध्येच होते आणि त्यांनी हे सगळं प्रत्यक्ष अनुभवलेलं आहे. आपण कदाचित त्यांच्या पुस्तकातनं हे वाचलंही असेल. तर आजचा हा एक विलक्षण योगच म्हणावा लागेल की ज्यांच्या आईच्या नावाने हा पुरस्कार, आज सजग पुरस्कार आपण अनुराधाताईंना देतोय, ज्या चाइल्ड लाईनचं काम करतायत, ज्या बालसुधारगृहासाठी ज्यांनी काम केलेलं आहे. तर त्या विजय फळणीकरांचं सुद्धा बालपण सुधारगृहामध्ये गेलेलं आहे, त्यांनी ते प्रत्यक्ष अनुभवलेलं आहे. हा मला वाटतं एक विलक्षण योग आहे. तर आपण त्यांच्याकडनं ते सगळे अनुभव ऐकणारच आहोत. आणि आज या कार्यक्रमासाठी हे दोन्ही पुरस्कार देण्यासाठी आज माननीय माजी पोलीस महासंचालक प्रवीणजी दीक्षित, राष्ट्रपती पदक विजेते असे प्रवीणजी दीक्षित आज इथे आवर्जून आले. आणि मला आणखीन एक तुम्हाला सांगावंसं वाटतं की आज त्यांचा वाढदिवस आहे. त्यामुळे तुम्हाला खूप खूप वाढदिवसानिमित्त खूप खूप शुभेच्छा. आणि आज तुमचा खरा दिवस आज तुमचा आहे, पण आज तुम्ही संस्थेच्या प्रेमाखातर अक्षरशः एका फोनवरून त्यांनी येण्याचं कबूल केलं आणि हा पुरस्कार त्यांच्या हस्ते आपण देतोय. हा आम्हाला खूप ह्या गोष्टीचा आनंद होतोय. तर मी म्हटलं की आज तुम्ही तुमच्या समक्ष आपण त्यांचा सत्कारही करणार आहोत छोटासा. तर मी वंदनाला विनंती करते की तिने पुढचा कार्यक्रम. धन्यवाद सुप्रियाताई. आता आपल्याला कळलेलंच आहे की आज प्रवीणजींचा वाढदिवस आहे. आपण त्यांना हिंदू महिला सभेच्या तर्फेने वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊया. मी सुप्रियाताईंना विनंती करते की आधी त्यांचा वाढदिवस साजरा करूयात आणि मग पुढच्या कार्यक्रमाला सुरुवात करते. गजरात आपण वाढदिवस साजरा करूया. वरती आलात तर आम्हाला आनंद वाटेल. 1-2 मिनिटाकरता या.
तुम्हाला खूप खूप शुभेच्छा वाढदिवसाच्या. धन्यवाद. धन्यवाद दीक्षित मॅडम. आजचे प्रमुख अतिथी माननीय प्रवीणजी दीक्षित यांचा थोडक्यात परिचय करून देते. 1977 मध्ये ते IPS झाले पहिल्याच प्रयत्नात आणि मग यशस्वी घोडदौडीला झाली सुरुवात. राष्ट्रीय पातळीवर अनेक महत्वाच्या पदावर होते आयुक्त. प्रेसिडेंट ऑफ इंडियाने त्यांना महाराष्ट्र ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ट्रिब्युनल म्हणजेच MAT याचे VC म्हणून केले नियुक्त. 2022 पासून राष्ट्रीय ह्युमन राईट्स कमिशन याचे ते महाराष्ट्र आणि गोव्याचे महानिर्देशक म्हणून आहेत कार्यरत. इंटेलिजन्स ब्युरो, मानवाधिकार, यशदा, अँटी करप्शन स्पेशल युनिट्सचे ट्रेनिंग याचे होते ते अध्यक्ष आणि होम डिपार्टमेंटमध्ये लॉ अँड ऑर्डर, मेडिकल रिसर्च अँड एज्युकेशन याचे सांभाळले आहेत त्यांनी कक्ष. रोटरी इंटरनॅशनल तर्फे वर्ल्ड पीस फेलो म्हणून झाले सिलेक्ट आणि US मधून केलं मास्टर्स इन इंटरनॅशनल डेव्हलपमेंट. प्रत्येक पदावर वेळोवेळी त्यांच्या अतुलनीय कामगिरीबद्दल सर्टिफिकेट्स देऊन सत्कार करण्यात आला आहे. लेह लडाखमधील कार्यभागामुळे कथिन मेडल प्रदान करण्यात आले आहे. तर त्यांच्या प्रशंसनीय लौकिकपूर्ण वैशिष्ट्यपूर्ण कारकिर्दीबद्दल प्रेसिडेंट ऑफ इंडियाज मेडलने त्यांना सन्मानित करण्यात आलं आहे. मला वाटतं हे नक्कीच आपण टाळ्यांनी त्याचा. ते पोलीस महासंचालक म्हणून कार्यरत असताना पोलीस आणि जनतेमध्ये सुसंवाद निर्माण होण्यासाठी त्यांनी अनेक उपक्रम सुरू केले. जनतेची सुरक्षितता वाढून समाजात सुव्यवस्था निर्माण व्हावी म्हणून ते सततच दक्ष असतात. त्यांचे संशोधनपर निबंध आणि पुस्तकं प्रसिद्ध आहेत. त्यामध्ये प्रोटेक्शन अँड प्रमोशन ऑफ ह्युमन राईट्स, रोडमॅप फॉर NGOज टू रिड्यूस चाइल्ड लेबर हे त्यांचे विशेष असे महत्त्वाचे पुस्तक आहे. विविध न्यूजपेपर, रेडिओ, मासिकं तसंच डिजिटल मीडियावर त्यांचे अनेक लेख तसंच मार्गदर्शनवर भाषणं प्रसिद्ध आहेत. त्यामध्ये नवीन होणारे कायदे, नवीन आचारसंहिता, त्याचे परिणाम, लहान मुलांची सुरक्षा, दहशतवाद आणि सतर्क समाज हे त्यांच्या लेखांचे व्याख्यानांचे काही मथळे. तर समाजाच्या उन्नतीसाठी झटणारं हे हुरहुंदरी असं व्यक्तिमत्व, असे संवेदनशील कर्तव्यदक्ष पोलीस ऑफिसर आज आपल्याला प्रमुख अतिथी म्हणून लाभले आहेत. हे आपलं भाग्यच. मी आमच्या अध्यक्षा सुप्रियाताई दामले यांना त्यांचा सत्कार करण्याची विनंती करते. आमच्या अध्यक्षा सुप्रियाताई दामले या आजचे प्रमुख पाहुणे माजी पोलीस महासंचालक माननीय प्रवीणजी दीक्षित यांचा सत्कार करत आहेत. धन्यवाद. हिंदू महिला सभा पुणे यांनी गेले जवळजवळ 75 वर्ष अव्याहतपणे चालवलेला हा जो एक अत्यंत उत्कृष्ट असा उपक्रम आहे, त्यासाठी त्याच्या सर्व सदस्या, त्याच्यामध्ये उत्साहाने काम करणाऱ्या सगळ्यांचं मी सुरुवातीलाच हार्दिक अभिनंदन करतो. त्याचबरोबर आजच्या या कार्यक्रमामधले दोन्ही पुरस्कार विजेत्या अनुराधाताई आणि नीताताई यांचंही मी आपल्या सर्वांतर्फे, माझ्यातर्फे, माझ्या पत्नीतर्फे हार्दिक अभिनंदन करतो. दोघी जणी अतिशय अवघड असं काम करत आहेत. आत्ताच्या आपल्या त्यांनी सांगितलेल्या व्हिडिओवरून आणि भाषणावरून सगळ्यांना चांगली कल्पना आलेली आहे. त्या दोन्ही समस्या अशा आहेत की त्याच्यामध्ये त्यांनी स्वतःला झोकून दिलेलं आहे आणि ते झोकून देणं असं आहे की त्याच्यामध्ये त्यांनी स्वतःच्या प्राणांची सुद्धा पर्वा केलेली नाही आहे. मग त्या अनुराधाताई असतील किंवा नीताताई असतील, त्यांनी कधीच असा विचार केला नाही की माझं काय होईल आणि मी आता जिवंत राहीन का जिवंत राहणार नाही. ते इतकं त्या ज्याला आपण असं वेडं म्हणतो
त्याच्या त्या वेडेपणामध्ये ते पूर्ण असे भारावून गेलेले आहेत की आपल्याला हे काम करायचं आहे. आणि त्या कामाच्या त्यांच्या मनःपूर्वक अशा त्या तीव्र इच्छेमुळेच त्या आतापर्यंत यशस्वी झालेल्या आहेत. त्यांचं साहसासाठी मी नक्कीच कौतुक करतो. त्याचबरोबर त्या सगळ्या प्रिकॉशन्स घेतातच, त्यांचे मिस्टर पण सगळे प्रिकॉशन्स घेतातच. परवाच एक अनुभव मी वाचला, आपल्याहीपैकी अनेकांनी तो सोशल मीडियावरती वाचलेला असेल. माउंट एव्हरेस्ट आपल्याला कल्पना आहे, चढणं हा सगळ्या पर्वत शिखर चढणाऱ्या लोकांचा एक वेळच असतो. 2 वर्षापूर्वीची गोष्ट आहे की त्या दिवशी जवळजवळ 200 लोक माउंट एव्हरेस्ट चढायला तिथे पोचलेले होते. आणि त्याला आपल्याला माहिती आहे की आपण अनेकांनी शिखर ते पाहिलेलं आहे की त्या शिखरावरती एका वेळेला जास्तीत जास्त एक अगदी मुश्किलीने दुसरा माणूस पोहोचू शकतो. तो खाली आला की मग दुसऱ्या माणसाला वरती जाता येतं. म्हणजे तिथे जवळजवळ ट्रॅफिक जाम झालं होतं असं म्हणायला हरकत नाही, अशी ती परिस्थिती होती. 200 मीटरवर फक्त अंतर होतं. परंतु ते 200 मीटर अंतर चढण्यासाठी म्हणून आता आपल्याला आयुष्यात परत कधी ही संधी मिळणार नाही म्हणून जायचंच, अशा अट्टहासाने अनेक जण तिथे थांबलेले होते आणि जात होते. परंतु हा जो ग्रस्त होता, हा जर्मन ग्रस्त होता, त्याने विचार केला की नाही, आम्हाला इथे थांबलं पाहिजे आणि मी आता इथून परत जायला पाहिजे. माझा जरी शिखरावरती चढायचा अनुभव राहिला तरी हरकत नाही, पण मला परत यायला पाहिजे. आणि असं म्हणून तो परत आला. म्हटला का? कारण असं आहे की जे अनेक जण चढले त्यांच्याकडे ऑक्सिजन जवळजवळ संपलेला होता किंवा संपणार होता, पण तरीही ते अट्टहास करून चढले. आणि खरोखरच जेव्हा ते परत आले तेव्हा ऑक्सिजन नसल्यामुळे त्यातले अनेक जण हे जगू शकले नाहीत. त्या मित्रांनो, साहस हा नक्कीच अत्यंत अभिनंदनाचं असं पात्र आहे. पण ज्या क्षणी तुम्हाला असं वाटेल की त्यामुळे तुमच्या जीवाला धोका आहे, नाही, माझी काय कीर्ती असेल ती गेली तरी चालेल, माझं काय कुठलं तुम्ही आता काय काय कुठल्या याच्यावरती व्हिडिओ असतील ते जरी नाही आले तरी चालतील, पण आपल्याला ज्या क्षणी वाटेल की इथे आज आपण हे करू नये, तुम्हाला, कारण ती अशी गट फिलिंग असते, तुम्हाला माहिती असते की आता पुढे काय होणार आहे काय होणार नाही, मी याच्या पुढे पाऊल टाकणार नाही, आणि तिथून आपण विड्रॉ करायचं. अगदी लोकांनी आपल्याला छिथू म्हटलं तरी हरकत नाही की काय तुम्ही एवढी रेप्युटेशन तुमची, तुम्हाला मुद्दाम आम्ही इथे बोलावलं आणि तुम्ही मात्र आज काही न करता जात, काय हरकत नाही, परत येऊ. पण त्या क्षणी माघार घेणं ही एक तुमच्या साहसाचाच तो एक भाग आहे. आणि त्यामुळे ह्या सगळ्या प्रिकॉशन्स आपण घ्यायलाच पाहिजेत. त्यासाठी त्यांच्या साहसाचं जितकं कौतुक करावं तेवढं कमी आहे. आणि त्यांच्या मिस्टरांचंही कौतुक आहे, कारण त्यांनी आपल्या मिसेसला देखील आपल्या अनुभवामध्ये भाग घ्यायला प्रोत्साहन दिलेलं आहे, त्यांना शिकवलेलं आहे. सोपं नाही आहे, कारण आता आपण सांगितलं त्याप्रमाणे असे अनेक सेल्फ प्रोक्लेम्ड अशा प्रकारचेही, परंतु खरं काही येत नसलेले असेही सर्पमित्र असतात. आणि त्यांचे आपण वाचतो की कशा प्रकारे ते बळी पडतात किंवा कशा प्रकारे अनेक नुकसान ते सगळ्या समाजाचे करत असतात. किंबहुना मी तर म्हणेन की याच्यामध्ये सुद्धा शासनाच्या वतीने एक स्टँडर्डायझेशन करून आपल्याला एक त्याचं मानपत्र किंवा त्याचे सर्टिफिकेट देण्याची गरज आहे, की किंवा असं किंबहुना संस्था अशी असायला पाहिजे की जी अशा लोकांना योग्य प्रशिक्षण देत नाही. हां, कारण तेच तो घोटाळा आहे. आणि त्यामुळे काय होतं की कोणीही उठतो आणि म्हणतो की मी सर्पमित्र आहे. आता आमच्याकडे आम्ही जसे पोलीस मित्र ही चळवळ जी चालवली आहे त्याच्यामध्ये अनेक ठिकाणी आमच्याकडे असे सर्पमित्र पण आमच्या बरोबर असतात, प्रत्येक ठिकाणीच असतात ते, आणि ते खूप म्हणजे मदत करतात. नाही असं चांगले अनेक जण त्यातलं उत्तम कामही करतात. अनुराधाताईंनी जे सांगितलेले विषय आहे तो सगळ्यांना अगदी मुळापासून असा अत्यंत उलघाल करेल असा हा विषय आहे. आणि त्यांनी सांगितलं त्याप्रमाणे मुलं ही गुन्हेगार नसतात. अनेक ज्या मुलांनी गुन्हे केलेले आहेत त्या मुलांशीही मी अनेक वेळा बोललो. त्यांना विचारलं की काय तू काय केलं, ते अगदी मोकळेपणाने सांगतात काही मी तर चोरी केली, मी तर अमुक केलं, मी तर अमुक केलं. तिथून त्यांना सुधारगृह म्हणा, निरीक्षणगृह म्हणा, जे काय असेल ते, त्या तिथून ते बाहेर आल्यानंतर त्यांनी सांगितलेला जो मुद्दा आहे की ती सक्षम नसल्यामुळे पुन्हा ती तेच करतात.
आणि मित्रांनो, दुर्दैवाने असं आहे की ही जी मुलं आहेत ही आपला एक समज असतो, जसं त्यांनी सांगितलं की अनेक अंधश्रद्धा आहेत, तसं आपण एक मी म्हणेन की चुकीचा विचार आहे की ज्या मुलांना आईवडील नाहीत, जी मुलं उघड्यावर पडलेली आहेत, ती मुलं हे अशा प्रकारची कृत्य करत असतील. हे खरं नाही आहे. ज्या मुलांना आईवडील आहेत, अगदी आता ताईंनी सांगितलं तसं, ज्या मुलांचे आईवडील हे चांगल्या घरातले आहेत, चांगले पैसेवाले आहेत, अशांची मुलं आज त्या नको त्या गोष्टींच्या मागे लागलेली आहेत आणि त्याचे ते बळी आहेत. आणि त्याला ती मुलं जबाबदार नाही आहेत, त्याला जबाबदार त्यांचे आईवडील किंवा पालकच आहेत. त्यामुळे पालक असलेली जी आता जे एक नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरो म्हणून आहे, ते दरवर्षी किती गुन्हे झाले त्याची कारणं वगैरे यांची एक विश्लेषण करतं. तर त्याच्यामध्ये असं आढळून आलं की ही जी मुलं आहेत ज्यांनी गुन्हे केलेले आहेत, आणि त्याच्यामध्ये हिनस गुन्हे आहेत, हिनस म्हणजे आपण अंगावरती काटा येईल अशा प्रकारचे खून आहेत, बलात्कार आहेत, गँगरेप्स आहेत, दरोडे आहेत, काय कुठला जो नाव घ्यात आणि ते सगळे गुन्हे त्याच्यामध्ये त्यांनी केलेले आहेत. आणि ही सगळी जी केलेली मुलं आहेत, ही मुलं त्यांना आता मुद्दा काय आहे की ताईंना कल्पना आहे त्याची की आपल्याला एक कल्पना असते की मूल म्हटलं किंवा लहान मूल म्हटलं की आपल्याला असं वाटतं की ते 8-10 वर्षाचं 11 वर्षाचं वगैरे मूल असेल. तर मुळात मुद्दा झाला आपल्याकडे असा की कोणाला बालक म्हणायचं हाच एक अत्यंत चिंता करण्यासारखा असा विषय निर्माण झालेला आहे. त्याची जी डेफिनेशन आहे, एक इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन आहे, तर त्यांच्या म्हणण्याप्रमाणे 18 वर्षाच्या खालचा जो असेल त्याला बालक म्हणायला पाहिजे. मग काही म्हणतात की नाही 14 वर्षाचा असा खालती असेल त्याला म्हणायला पाहिजे. आणि ह्या डेफिनेशन्समधला जो काही गोंधळ आहे, त्या गोंधळाचा फायदा हे जे गुन्हेगार आहेत ते घेत असतात. जसं ते एखाद्या मुलाला पकडलं, तर परवा ह्या पोर्श कारमधला मुलगा असेल किंवा आणखीन इतरही अनेक गुन्ह्यांमधली मुलं असतील, त्यांना पकडलं की पहिल्यांदा त्यांचं एकतर काय आपल्याकडे बर्थ सर्टिफिकेट हा प्रकार अजूनही पूर्णपणे जसं दोलायमान अशा कंडिशनमधला आहे. त्यामुळे ते कुठल्या तरी शाळेचं एक सर्टिफिकेट घेऊन येतात की जे बऱ्याच वेळेला फेकच असतं. त्यात ते दाखवतात नाही हा तर लहानच मुलगा आहे. म्हणजे तो लहान मुलगा आहे हे सिद्ध करण्यासाठी त्याला मदत करणारे अनेक गुन्हेगार आहेत. जसं आता दुसरी आपण ती केस बघितली पूजा खेडकरची, की ती दिव्यांग आहे किंवा अपंग आहे, तिला काहीतरी अमुक तमुक डिफेक्ट आहे हे दाखवण्यासाठी म्हणून झटणारे अनेक लोक आहेत. आणि त्याचं कारण दुसरं काही नसून भ्रष्टाचार हाच आहे. त्या भ्रष्टाचारामुळे कुठे कुठे काय काय पोखरलेलं असेल त्याची कल्पना करणं अशक्य आहे. याच्यात ताईंनी सांगितलेला जो मुद्दा आहे की या मुलांना सक्षम कसं करायचं हा सगळ्यात गहन प्रश्न आहे. म्हणून मी जेव्हा पोलीस आयुक्त होतो त्यावेळेला मी एक प्रयोग केला की जी अशी गुन्हेगार म्हणून ठरलेली मुलं होती, ते प्रत्येक पोलीस स्टेशनची अशी मुलं, त्यांचं रेकॉर्ड आमच्याकडे असतं, त्या जवळजवळ मला 80 मुलं मिळाली. त्या 80 मुलांना आम्ही अवघड होतं कारण त्यांचे आईवडील त्यांना त्यांच्याबद्दल काहीही प्रयत्न करायला सुद्धा परवानगी देत नाहीत किंवा त्यांना काही अप्रोचही होऊ देत नाहीत. पण तरी सुद्धा त्या 80 मुलांना आम्ही गोळा केलं. मातृसेवा संघ म्हणून विजयजींना कल्पना आहे की चांगली संस्था आहे की जी सोशल वर्कमध्ये बरंच मोठं काम त्यांनी केलेलं आहे. तर त्या संस्थेच्या काही काउन्सिलर्सना म्हणजे त्यांच्या प्रिन्सिपलना विनंती करून त्यांच्याकडनं काही काउन्सिलर्स आम्ही घेतले आणि त्या 80 मुलांवरती आम्ही जो ताईंनी केला तोच प्रयोग सुरू केला की त्यांना दर आठवड्याला भेटायचं, त्यांना ज्यांना शक्य असेल त्यांना शाळेत पाठवायचं, ज्यांना शक्य नसेल त्यांना इतर काही स्किल्स द्यायचा प्रयत्न करायचा. अशा प्रकारचा एक आम्ही प्रयोग सुरू केला. माझ्याकडे काही तिथले कॉर्पोरेटर आले, ते म्हणले की साहेब आम्हाला फार सामाजिक काम करायची इच्छा आहे, काय करावं. म्हटलं खरोखर इच्छा आहे का? ठीक आहे. ते रामनगर म्हणून त्याचा जो एरिया होता तो प्रसिद्ध होता की असेच सगळे चाकू घेऊन फिरणार, तिथे दारू पिणार, तिथे गुन्हेगारी करणं, काय सगळ्या प्रकारचे गुन्हे होते तिथे. म्हणलं इथली ही अशी जी काही मुलं त्यांची मी तुला नावं देतो, त्या मुलांना तू सक्षम करायची मला हमी दे. म्हटलं मी काय करू? म्हटलं काही नाही, तू त्याला 1 महिन्याचं 2 महिन्याचं तुला जेवढं शक्य असेल तेवढं मोटर ड्रायव्हिंगचं ट्रेनिंग दे. त्यांनी ते मान्य केलं.
जवळजवळ 100च्या वरती मुलांना त्यांनी घेतलं, त्यांना मोटर ड्रायव्हिंगचं ट्रेनिंग दिलं, त्याचे काय जे पैसे होते ते म्हणलं मी भरतो, ते पैसे त्यांनी भरले. आणि आश्चर्य असं की ती सगळी मुलं त्यानंतर चांगल्यापैकी त्यांना सक्षम झाल्यामुळे ड्रायव्हर झाली. आज ती सगळी मुलं त्या कॉर्पोरेटरचे सदस्य किंवा त्याचे सपोर्टर म्हणून काम करतायत. तो म्हणला मला आता निवडणुकीच्या वेळेला कुठे जाऊन प्रचारच करायला लागत नाही, हेच मुलं सगळं माझं काम करतात. तसं ही जी दुसरी आम्ही 80 मुलं घेतली, त्या 80 मुलांना देखील मी तिथल्या रोटरी क्लबवाल्यांना बोलवलं आणि त्यांच्या मदतीने त्यांना सांगितलं की तुम्ही आम्हाला एक मदत करा की तुमचे जे काही स्वतःचे उद्योग असतील त्या उद्योगांमध्ये तुम्ही ह्या मुलांना तुम्हाला जे काही तुम्हाला जसं आपण इंटर्नशिप म्हणतो तर तशा प्रकारचं काही प्रशिक्षण द्या, त्याच्यात काही त्यांना जे काही शिकतील ते शिकू शकतील. आणि ती शिकल्यानंतर जर तुम्हाला वाटलं तर त्या मुलांना तुम्ही योग्य प्रकारे व्यवसाय की तुमच्या ह्याच्यात समाविष्ट करून घ्या. त्यांनी ते मान्य केलं आणि त्या 80 पैकी सांगायला आनंद वाटतो की जवळजवळ 54 मुलं ही अशी झाली की ती पूर्णपणे बदलू शकली. त्यांच्या आईवडिलांना सुद्धा त्यांचा विश्वास वाटत नव्हता की हे असे बदलू शकतील. आणि त्यातला मुख्य जो धोका आहे तो धोका म्हणजे त्यांचे जे सहकारी असतात तेच त्यांचे मोठा त्यांना प्रतिबंध करणारे असतात. ते म्हणतात की अरे कालपर्यंत तू आमच्याबरोबर सगळे गुन्हे करत होतास, कालपर्यंत तू असं करत होतास आणि आज मोठा शहाणा लागलास की तू शाळेत जातो, तू कारखान्यात नोकरीला जातो, म्हणतो अमक करतो तमक करतो. ती त्यांना होऊ देत नाहीत. तर त्या मुलांपासून सुद्धा त्यांना संरक्षण करणं ही फार मोठी अवघड गोष्ट आहे. आणि तिथे ते असे चाकू घेऊन फिरणं वगैरे प्रकार असतात. तर त्याच्यामध्ये खरोखर तेच देखील एक साहसच आहे की अशा या मुलांच्या झोपडपट्ट्यांच्या मध्ये जाऊन त्यांना परत चांगलं मुलं बनवणं. मुलं वाईट नसतात, साधी गोष्ट आहे. ते तर आपल्याला माहिती आहे 1993 सालचा जो मुंबईचा बॉम्बस्फोट झाला त्याचा जो मुख्य टोळीदार आहे तो दाऊद इब्राहिम आहे. तर हा दाऊद इब्राहिम कोण आहे हे जर सांगितलं तर तुम्हाला विश्वास बसणार नाही. दाऊद इब्राहिमचे वडील हे मुंबईच्या क्राईम ब्रँचमधले हेड कॉन्स्टेबल होते. आता त्यांनी सगळं आपलं आयुष्य म्हणजे जेवढं काही लहानपणापासून तो बघत होता ते सगळे हे गुन्हेगारच बघत होता. त्यामुळे ते गुन्हेगार बघून बघून तोच त्यातला अगदी एक्सपर्ट झाला होता की कोण काय कसे गुन्हे करतो आणि काय करतो. त्यामुळे तुमचा जो व्यवसाय हे थोडंसं प्रोफेशनल हजार्ड आहे, कारण त्यांना काही घरी काही लक्ष दिलेलं नसणार. आणि त्यामुळे तो मुलगा हा मोठा पुढे गुन्हेगार झाला. तर त्याला त्या सगळ्यातले ते ट्रिक्स चांगल्या कल्पना होत्या. परंतु ह्या मुलांच्याकडे लक्ष देण्याची जबाबदारी ही समाजाने घेणं फार महत्त्वाचं आहे. का तर एवढ्यासाठीच की आज तुम्ही जे तुमच्या घरात तुम्हाला सुरक्षित वाटतंय ते कोणत्याही दिवशी कोणत्याही क्षणी हे लोक तुमच्या घरी येऊन तुमच्यावरती कुठल्याही प्रकारचे अत्याचार करू शकतील, कुठल्याही प्रकारचे ते गुन्हा करू शकतील. आज आपण वाचतोच की डिलिव्हरीसाठी आलेला मुलगा, आज तर काय सगळीकडे पेवस फुटलेलं आहे डिलिव्हरीच्या लोकांचं. ते डिलिव्हरी आलेला मुलगा तिथे सोसायटीमध्ये कोणीही नसतं, दार उघडलं जातं, बाई समोर असते, तो काय करेल काय करणार नाही याची तुम्ही कल्पना करू शकत नाही. त्यामुळे ह्या लोकांच्यावरती चांगले संस्कार होतील, त्यांना चांगल्या शाळांमध्ये शिक्षण दिलं जाईल, त्यांच्यासाठी लागणारे काय पैसे असतील ते खर्च केले जातील, त्यांना जी लागणारी माया असेल ती माया दिली जाईल. ह्यासाठी आपण प्रत्येकाने प्रयत्न करणं गरजेचं आहे. आज हा कार्यक्रम हिंदू महिला सभेने आयोजित केलेला आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर हे आपलं दैवत आहे आणि त्यामुळे मी असं म्हणेन की जर सध्या सगळ्यात मोस्ट प्रेशस अशी कोणती गोष्ट असेल तर ती सोनं नाही आहे, ती कुठलीही रत्न नाही आहेत, माणकं नाही आहेत, ती कुठलीही बाकीची सो कॉल्ड किमती अशी घड्याळं मोबाईल अमुक तमुक नाही आहेत. सगळ्यात प्रेशस गोष्ट आपली जर कुठली असेल हिंदू महिलांच्या दृष्टीने तर त्या आपल्या महिला आहेत. आणि ह्या महिलांसाठी आपण डोळे उघडे ठेवणं आणि काय आपल्या आजूबाजूला चाललंय त्याच्यासाठी जर आपल्याला जरूर पडली तर वाईटपणा घेऊन देखील जर कुठे काही अयोग्य गोष्ट होत असेल तर त्यासाठी इंटरव्हीन करण्यासाठी किंवा त्यासाठी पोलिसांची मदत घेण्यासाठी किंवा जे कोणी त्यासाठी कारवाई करू शकत असतील तर अशा लोकांची मदत घेण्यासाठी त्यांना अप्रोच करणं हेही फार महत्त्वाचं आहे. त्याच्या हेल्पलाईन्स आहेत. 112
अशा प्रकारचं एक अत्यंत चांगलं अशा प्रकारचं ॲप आता भारत सरकारने लॉन्च केलेलं आहे. तुमच्यापैकी अनेकांनी कदाचित ते ऐकलं असेल, नसेल तर आत्ताच या ठिकाणी तुमच्या फोनमध्ये तुम्ही 112 हे ॲप डाउनलोड करून घ्या. त्या 112चा फायदा असा आहे की तुम्ही त्या 112वरून नुसतं जरी टॅप केलं तरी देखील तुम्हाला मग कुठलीही इमर्जन्सी असो, पोलीस असो, मेडिकल असो, फायर असो, काही इमर्जन्सी असेल तर त्यासाठीची मदत तुम्हाला ताबडतोब ती संबंधित एजन्सी पोहोचवते. आणि त्यासाठी फार मोठी यंत्रणा, जवळजवळ 100 कोटीचा प्रोजेक्ट येतो आणि आपल्या इथे नवी मुंबईला त्याचं मुख्य कमांड सेंटर वगैरे आहे. तर त्याच्यातून बरीच मदत केली जाते. दुसरी गोष्ट अशी आहे की सायबर गुन्हे, या गुन्ह्यांचे बळी हे सगळे सुशिक्षित आहेत. रोज उठलं की तुम्ही इच्छा असो नसो कुठलाही पेपर उघडा, त्याच्यामध्ये तुम्हाला ह्याच बातम्या दिसतील. आज इतक्या लाखांना गंडवलं, इतक्या कोटींना गंडवलं. कोणाला गंडवलं? कोणी डॉक्टर आहे, कोणी CA आहे, कोणी सुशिक्षित आहे, कोणी अमुक आहे, कोणी काही म्हणजे त्या चांगली ज्याला आपण सुशिक्षित, अतिशय वेल क्वालिफाईड म्हणतो, अशा प्रकारची लोक आहेत. तुम्ही एकच करा याच्यासाठी, तुमच्या फोनवरती तुम्हाला माहीत नसलेल्या अननोन अशा माणसाचा फोन येत असेल, त्याच्याकडे तुम्हाला जरी वाटलं की तो अटेंड करावा तरी पूर्णपणे दुर्लक्ष करा. तो फोन घेऊ नका. तो फोन कशा प्रकारे तुम्हाला गंडवेल हेच सांगता येत नाही. कोणी सांगेल तुमचा मुलगा त्यांनी बलात्कार केलेला आहे, त्याच्यासाठी त्याला अटक केलेली आहे, त्याच्याला सोडवायच्यासाठी म्हणून अमुक तुम्हाला तात्काळ इतके लाख रुपये द्यावे लागतील. कोणी सांगेल तुमच्या मुलांनी काय पार्सल असं तिकडे पाठवलं होतं, त्यातून ड्रग्ज पाठवलेले आहेत, त्याच्यासाठी त्याला पकडलेलं आहे. कस्टम्सकडनं म्हणणं मी बोलतोय, मी न्यायाधीश बोलतोय, मी पोलीस अमुक बोलतोय, काही वाटेल ते सांगतील. ते तुम्हाला कशा प्रकारे गंडवतील हे तुम्ही कल्पनाच करू शकणार नाही. त्यामुळे तुम्ही कुठलेही फोन घेऊ नका. तुमच्याकडे जर असेल तर ते ट्रू कॉलर म्हणून एक ॲप मिळतं, तर तशा प्रकारचं ट्रू कॉलर, त्याचे काही पैसे वगैरे भरायची गरज नाही, नुसतं तुम्ही तुमच्या फोनमध्ये ते ठेवून द्या. त्यातून तुम्हाला जर वाटलं तर तो कोणाचा फोन आहे तर नंतर तुम्ही त्याच्यात सर्च असतो, त्या सर्चमध्ये तुम्ही तो नंबर टाका, त्याचं तुम्हाला काय स्वरूप आहे ते दिसेल. त्यात लिहिलेलंच असतं की हा स्पॅम आहे, हा काय कार सेलचा स्पॅम करतो, हा बँकेचा स्पॅम करतो, हा काय अमक्याचा स्पॅम, काहीतरी असं ते तुम्हाला दिसू शकेल. तुम्हाला जर वाटलं तर तुम्ही एखाद्या त्यातल्या व्यक्तीला किंवा त्या नंबरला नंतर फोन करा, तुम्हाला जर वाटलं तर. पण अदरवाईज कुठलेही फोन तुम्ही अटेंड करू नका. काय 2-4 लोकांचे फोन अगदी तुमच्या सो कॉल्ड मित्रमैत्रिणींचे चुकले असं धरून चाला. त्यांना जर वाटलं तर ते तुम्हाला परत संपर्क करतील. त्याचे अनेक प्रकार आहेत कसे संपर्क करतील त्याच्यासाठी. पण तुम्ही या फोनना जर अटेंड केलं नाहीत आणि तुमच्या मित्रांना, तुमच्या घरातल्या लोकांना, अनेकांनाही तुम्ही मुद्दाम सांगा की हे फोन तुम्ही घेऊ नका. दुसरं, ईमेल्स, त्याच्यामध्ये किंवा SMS तुम्हाला अमुक आलेलं आहे, तुमचे रिवॉर्ड्स आहेत, तुमचं नोकरी मिळणार आहे, तुम्हाला अजून काही सांगतील, ही लिंक दिलेली आहे, ती लिंक क्लिक करा. कुठल्याही लिंक क्लिक करू नका. कितीही तुम्हाला जरी वाटलं, अगदी भीती वाटली की नाही हे आपण करायलाच पाहिजे, करू नका. थोडंसं तुमच्या मनाला सावरा, तरच तुम्ही तुमचं स्वतःचं संरक्षण करू शकणार आहात. बाकी काय नाही तर पोलीस आहेत, आणखीन कुठल्या एजन्सीज आहेत, त्या सगळ्या कशासाठी आहेत? आत्ताच मगाशी आपण एक महिला सभेने दिलेलं बक्षीस किंवा फाळणीकर साहेबांनी दिलेलं बक्षीस मागच्या वर्षीचं वाचलं. कशासाठी होतं? पोस्टमार्टम करणारे अमुक तमुक, हे सगळे पोस्टमार्टम करणार आहेत. पोस्टमार्टमचा अर्थ काय? मेलेल्या माणसाची चिरफाड करणारा, त्याला म्हणायचं पोस्टमार्टम. आपल्याला माणूस जिवंत पाहिजे आणि तो जर जिवंत ठेवायचा असेल त्याच्यासाठी आपण जिवंत असतानाच ह्या सगळ्या प्रिकॉशन्स घ्यायच्यात. तुम्ही म्हणाल नाही मी आमच्या घरात मी सुरक्षित आहे, मला काय याची भीती वाटत नाही. सगळ्या मातृशक्तीला वंदन करून मी एवढंच सांगेन की तुम्ही स्वतःला शारीरिक आणि मानसिक दोन्ही रीतीने अतिशय तंदुरुस्त, अतिशय फिट ठेवा. त्यात लाजू नका. दिवसातला अर्धा तास पंतप्रधान मोदी सांगतायत त्याप्रमाणे तुम्हाला जमलं तर योगासनं करा, जिममध्ये जा, फिरायला जा,
पोहायला जा, जे काय तुम्हाला आवडेल ते करा, काय हरकत नाही. तुम्ही बाई आहात पुरुष आहात यांनी काहीही फरक पडत नाही. तुम्हाला जोपर्यंत हे शरीर चालू ठेवायचं आहे त्या स्वतःसाठी फिट राहणं गरजेचं आहे. आजपासून निश्चय करा, माझं आता वय इतकं झालं, मला काय करायचं आहे, माझं आता संपलंच नाही. तुम्ही जोपर्यंत मरत नाही तोपर्यंत तुम्हाला फिट राहायचं आहे. मेलात की कोणी विचारणार नाही, तुम्ही मेला तर मेलातच. ज्ञानेश्वरांनी म्हटलं त्याप्रमाणे मेलेल्या माणसाचं काही कोणी कौतुक करायला येत नाही, त्याला तो मेलेलाच आहे, त्याचं मेलेलाच आहे. पण जोपर्यंत आपण जिवंत आहोत तोपर्यंत आपल्याला फिट राहायचं आहे. दुसरं, तुम्हाला आवडो न आवडो, तुम्ही आध्यात्मिक, आपल्याकडे खूप चांगले ग्रंथ आहेत. गीता आहे, ज्ञानेश्वरी आहे, दासबोध आहे, भागवत आहे, रामायण आहे, एकनाथी अनेक ग्रंथ आहेत. त्यातून तुम्हाला जे आवडेल त्याचं 20-25 मिनटं जरूर रोज वाचनात ठेवा. आपण व्हॉट्सॲपवरती रोज, एका स्टडीमध्ये दिसून आलं, भारतातले लोक कमीत कमी 6 तास रोज व्हॉट्सॲपच बघत असतात. नक्की काय बघतात ते त्यांचं नाव माहिती. आणि त्यामुळे 6 तास तुम्ही वाया घालवून स्वतःला फक्त रोज एक शिक्षा देत असता की आज मी काय हा व्हिडिओ पाहिला, तर काय व्हिडिओ पाहिला हा सुद्धा तुम्हाला 2 मिनिटांनी आठवणार नाही. त्याच्यापेक्षा तुम्ही हे जे आपले आध्यात्मिक ग्रंथ आहेत ते वाचा. का? तुमचं जे मानसिक स्वास्थ्य आहे ते मानसिक स्वास्थ्य त्यामुळे टिकून राहील. तुमचं मानसिक स्वास्थ्य हे अत्यंत महत्त्वाचं आहे. कारण का सांगतो, नुकतेच मला जसं आता मुलांचा दारुण अनुभव होता ताईंनी सांगितला, तसं मला एक, मी सध्या नॅशनल ह्युमन राईट्स कमिशनमध्ये काम करतो. त्यांनी मला काम दिलं, जे भारताच्या सगळ्याच आमच्या लोकांना काम दिलं. ते म्हणजे काही नाही, तर माझ्याकडे महाराष्ट्र आणि गोवा होता. म्हणजे सगळ्या मेंटल हॉस्पिटल्सला तुम्ही जा आणि तिथे जाऊन काय पहा, कोण लोक आहेत, काय आहेत वगैरे, त्याची चौकशी करा. ठीक आहे, आम्ही तर महाराष्ट्रामध्ये 5 ठिकाणी मेंटल हॉस्पिटल्स आहेत, तिथे आम्ही गेलो, सगळ्यांचा अभ्यास केला. काय आढळलं? प्रत्येकाच्या घरातून हा वेडा आहे किंवा ही वेडी आहे असं सांगून लवकरात लवकर त्या व्यक्तीला त्या मेंटल हॉस्पिटलकडे ढकलणं. घरातलेच लोक, मग तो नवरा असेल, मग तो मुलं असतील, मग अमुक असेल, पण त्यांची घाई काय, ही व्यक्ती वेडी आहे, तिला लवकरात लवकर तुम्ही ॲडमिट करा. आता त्यांचं प्रोसिजर असतं, जसं आता त्यांनी सांगितलं मुलांच्या बाबतीत आहे तसं प्रत्येक व्यक्तीच्या बाबतीत सुद्धा नियम असतात किंवा त्याची तपासणी केली जाते. न्यायाधीश त्याची खात्री करतो आणि मगच त्या माणसाला त्या मेंटल हॉस्पिटलमध्ये ठेवतात. ठीक आहे, तर अशा प्रकारची पहिल्यांदा घाई करून त्याला तिकडे ढकलायचं. तर ठीक आहे, ढकललं. त्याच्यानंतर तिथले डॉक्टर त्याला आता चांगल्यापैकी ट्रीटमेंट देतात, अनेक उपाय करतात. त्यांनी उपाय करून सर्टिफिकेट दिलं, ही व्यक्ती फिट आहे, ही मेंटली आता चांगली व्यक्ती आहे. तरीसुद्धा नातेवाईक त्या लोकांना परत घरी घेत नाहीत. जजनी ऑर्डर दिली, तर काही मॅजिस्ट्रेट होत्या, त्यांना माहिती आहे की त्यांची ऑर्डर म्हणजे ऑर्डर आहे. ऑर्डरचा अर्थ काय की ती जर पाळली नाही तुम्ही तर त्याच्याबद्दल तुम्हाला काही शिक्षा करायचे त्यांना अधिकार असतात. असा तो जज आहे. तर तो डिस्ट्रिक्ट जज, इथं मॅजिस्ट्रेट आहेत. डिस्ट्रिक्ट जजचा अर्थ संबंध जिल्ह्याचा प्रमुख जज. तो ऑर्डर देतो की डॉक्टरांचं सर्टिफिकेट मी पाहिलं, मला आता खात्री झाली की हा सर्टिफाईड मेंटली फिट माणूस आहे, व्यक्ती आहे, तिला घरी घेऊन जा. नातेवाईक नेत नाहीत. ही आजची परिस्थिती आहे. तर आपल्याला ह्या सगळ्यापासून दूर राहायचं असेल तर आपण मेंटली सुद्धा अलर्ट राहणं आवश्यक आहे. आणि त्यासाठी आपल्या आजूबाजूला काय चाललंय त्याच्याकडे बारकाईने लक्ष द्या. त्याच्यासाठी ह्या अध्यात्माची मदत घ्या. तुम्ही सकाळ संध्याकाळ तुम्हाला जरी त्यातला एक अक्षर कळलं नाही तरी सुद्धा काही स्तोत्र म्हणा. सुदैवाने सांगायला आनंद आहे की मिसेस दीक्षितांनी एक उपक्रम केला की बरीचशी संस्कृत स्तोत्र आपण जी म्हणतो त्यातली आपल्याला काहीतरी कळतात असं वाटतं, बरेचसे काही कळत नाहीत. तर त्यासाठी त्यांनी एक अनुवाद पारिजात या नावाचं डिजिटल प्लॅटफॉर्म लॉन्च केलेलं आहे की त्याच्यावरती ह्या सगळ्या स्तोत्रांचा त्यांनी त्याच वृत्तामध्ये मराठीमध्ये भावानुवाद केलेला आहे. आणि तो अतिशय पॉप्युलर आहे. म्हणजे जवळजवळ त्याचे 1.5 लाखाच्या वरती त्यांचे फॉलोअर्स आहेत. सगळ्या जगातून त्यांना फॉलोअप असतं. तर अशा प्रकारची स्तोत्र आहेत. ती स्तोत्र जरूर रोज कळलं तर उत्तमच आहे, नाही कळलं तर नुसती म्हणा, अगदी रामरक्षा वगैरे म्हणा, काय हरकत नाही. पण तुम्हाला स्वतःला मेंटली सुद्धा फिट ठेवा. त्याच्यामध्ये तुमचं, तुमच्या कुटुंबाचं आणि देशाचं सुद्धा हित आहे. मी जास्ती काही बोलत नाही कारण विषय तर पोलीसच असल्यामुळे सगळेच विषय आम्हाला सुपरिचितच असतात.
त्यामुळे परत कधीतरी तुमच्या बरोबर नक्की गप्पा मारता येतील. आज मला खूप काही शिकायला मिळालं. हळणीकर साहेबांच्यामुळे ही संधी मिळाली की अनुराधा त्यांच्याकडनं अनेक गोष्टी जवळून परत पुन्हा एकदा ऐकता आल्या. माझा स्वतःचा हा थिसिसचा विषयही होता, त्यामुळे ड्यूक विद्यापीठामध्ये जेव्हा होतो त्यावेळेला याचा सखोल अभ्यास केला होता, जागतिक रीतीने अभ्यास केला होता, भारतातलाच असं नाही. नीताताईंच्यामुळे ही सर्प मित्रांच्याबद्दलच्या अनेक चांगल्या गोष्टी पुन्हा एकदा चांगल्या ऐकायला मिळाल्या. त्या संधीबद्दल आज हिंदू महिला सभेने मला ही आणि माझ्या पत्नीनं ही संधी दिली त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांचे आभार मानतो आणि आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो. धन्यवाद.